तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हेल्थ प्रॉब्लेम असला तरी तो एका सोप्या टेक्निकने कसा हील करता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल असणार आहे. नमस्कार, मी स्मिता नेराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. या चॅनलवर आपण सध्या हेल्थ रिलेटेड व्हिडिओज पाहत आहोत आणि त्याच्यापैकीच हा आजचा एक व्हिडिओ. जेव्हा हेल्थ प्रॉब्लेम असतो तेव्हा सतत मनामध्ये एक भीती असते आणि एक विचार असतो की आता काय त्रास चाललेला आहे, किती कमी झाला, किती जास्त झाला. आणि या विचारांमध्येच आपण पाणीसुद्धा पित असतो. आजचं जे टेक्निक आहे हे पाण्यावर आधारित आहे. आज आपण हिलिंग वॉटर कसं बनवायचं, पाणी पिऊन पाणी पिता पिता स्वतःला कसं हील करायचं हेच बघणार आहोत. पाणी जे असतं याची एक स्पेशल क्वालिटी असते. म्हणतात ना, पाण्या तुझा रंग कसा, जसा तुला हवा तसा. पाण्यामध्ये एक क्वालिटी असते, ॲब्सॉर्ब करून घ्यायची क्वालिटी. आजूबाजूला जे काही आहे ते विचार, ती एनर्जी ते पाणी ॲब्सॉर्ब करत असतं. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपल्याकडे पूजा असते तेव्हा जे पुजारी असतात ते आपल्या घरी सगळीकडे पाणी शिंपडतात आणि ते पाणी जे असतं त्याला चार्ज केलेलं असतं मंत्रांनी. ते पॉझिटिव्ह वॉटर असतं, पॉझिटिव्ह एनर्जीने चार्ज केलेलं वॉटर असतं, पाणी असतं. आणि त्या पाण्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते, घरात सुखसमृद्धी येत असते. देवळात गेलं की आपल्याला पुजारी तीर्थ देतात, ते पाणीसुद्धा चार्ज केलेलं असतं, मंत्रांनी चार्ज केलेलं असतं. आणि म्हणून ते पाणी किंवा ते तीर्थ घेतल्यावर आपल्याला चांगलं वाटतं, छान वाटतं, पॉझिटिव्ह फील होत असतं. हे सगळं का असतं? कारण त्या पाण्यामध्ये ही एक क्वालिटी असते, त्या मंत्रांच्या शब्दांना, मंत्रांच्या एनर्जीला ॲब्सॉर्ब करायची. आणि ही जी क्वालिटी आहे पाण्याची, याचाच आज आपल्या हिलिंगमध्ये आपण आज वापर करून घेणार आहोत. ही जी पाण्याची ॲब्सॉर्बिंग एनर्जी आहे याच्यावर एका जापनीज सायंटिस्टनी एक्सपेरिमेंट केला होता. तुम्ही याच्याबद्दल नेटवर माहिती घेऊ शकता. त्या सायंटिस्टचं नाव आहे मसारो इमोटो. त्यांनी काय केलं, पाणी घेतलं आणि त्याचे 2 भाग केले. त्या एका भागावर त्यांनी पॉझिटिव्ह शब्द लिहिले, जसं लव, फ्रेंडशिप, आय लाईक यू. आणि दुसऱ्या भागावर त्यांनी निगेटिव्ह शब्द लिहिले, जसं आय हेट यू, आय डोंट लाईक यू, यू आर अगली, असे काहीतरी निगेटिव्ह शब्द लिहिले. आणि ते पाणी त्यांनी फ्रीझरमध्ये फ्रीज केलं. आणि नंतर ते पाणी त्यांनी मायक्रोस्कोप खाली स्टडी केलं, त्याचं स्ट्रक्चर स्टडी केलं. आणि त्यांना इथे काय जाणवलं तुम्हाला माहिती आहे? त्या मायक्रोस्कोपमध्ये त्यांना असं दिसलं की ज्या पाण्याच्या सॅम्पलवर पॉझिटिव्ह शब्द लिहिलेले होते ते पाणी छान दिसत होतं, त्याचं जे क्रिस्टल फॉर्मेशन होतं ते खूप छान होतं, अगदी डायमंडसारखं, अगदी फुलांसारखं होतं. याच्या उलट ज्या पाण्यावर निगेटिव्ह शब्द लिहिलेले होते ते पाणी डिस्टॉर्टेड दिसत होतं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर अगदी खराब होतं. याच्यावरून त्यांनी जगाला हे दाखवून दिलं की पाणी कसं एनर्जी ॲब्सॉर्ब करत असतं, शब्दांची एनर्जी, विचारांची एनर्जी पाणी ॲब्सॉर्ब करत असतं. आणि आपलं शरीर काय आहे, 70% पाणी आहे. आपला हा जो निसर्ग आहे हा सुद्धा 70% पाणी आहे. आणि आपण जे काय बोलत असतो, मनामध्ये जे काय विचार करत असतो, हे सगळे विचार ते पाणी ॲब्सॉर्ब करत असतं जेव्हा आपण ते पित असतो किंवा इव्हन आपल्या बाजूला असतं. आपल्या विचारांची जी एनर्जी असते ती त्या पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाते आणि मग आपण तेच पाणी पितो. मग इथे आता काहीतरी तर बदलायला पाहिजे ना. आपल्याला हील व्हायचं आहे, बरं व्हायचं आहे. मग ते जे पाणी आहे जे आपण पितो आहोत रोज, ते चार्ज केलं पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जीने. हे कसं करायचं? अगदी सोपी पद्धत आहे. याच्यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे रोज पाणी पिता हे कसं चार्ज करायचं. आता हे चार्ज करायचं कशाला? कारण आपण रोज जे पाणी पित असतो त्या पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होतं आणि हे जे रक्त असतं हे आपल्या सगळ्या अवयवांना नरिश करत असतं, हील करत असतं. तसंच ते आपल्या ब्रेनपर्यंतसुद्धा जातं आणि ब्रेनमध्ये मग
आपण जे काही विचार करतो, आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये जे काही आपण विचार करत असतो ते या हिलिंग वॉटर प्यायल्यामुळे बदलायला लागतात, पॉझिटिव्ह व्हायला लागतात. आणि विचार पॉझिटिव्ह झाले की मग इमोशन्ससुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह फील होतात. आणि मग पॉझिटिव्ह इमोशन्स जर आपल्या आतमध्ये असतील, पॉझिटिव्ह विचार असतील, तर आजार कसा काय तिथे टिकेल, तो पळूनच जाणार आहे. अशा प्रकारे हिलिंग वॉटर आपल्याला हील करण्यासाठी काम करत असतं. हे हिलिंग वॉटर कसं बनवायचं, रोज हे हिलिंग वॉटर कसं प्यायचं आणि त्याचा हिलिंगसाठी कसा उपयोग करायचा हे सांगण्याआधी मी लवकरच एक फ्री हेल्थ बूटकॅम्प घेते आहे. तुमच्यासाठी हेल्थ ही प्रायोरिटी असेल आणि तुम्ही लेडीज असाल तर हा बूटकॅम्प तुम्ही अटेंड करू शकता. याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या हेल्थ बूटकॅम्पच्या सगळे डिटेल्स मिळतील. आता रोज दिवसातून बऱ्याच वेळेला तुम्ही पाणी पितच असाल आणि पाणी पित असताना जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर अर्थातच मनामध्ये त्या आजाराबद्दल विचार येणार आहे, त्या पेनबद्दल विचार येणार आहे आणि त्या पाण्यामध्ये तीच एनर्जी जाणार आहे आणि तीच एनर्जी शरीरात बसणार आहे आणि मग तो आजार बरा होणं जरा कठीणच आहे. कारण मला दुखतं आहे, माझा हा आजार असा असा आहे, याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स होत आहेत. हीच एनर्जी, हेच विचार तुम्ही त्या पाण्याला देताय आणि ते पाणी तीच एनर्जी ॲब्सॉर्ब करताय आणि पुन्हा तीच एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जाते. मग इथे आता एकच बदल करायचा आहे. जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा ते पाणी तुमच्या हातात घ्यायचं. ग्लास असेल, बॉटल असेल, ती कुठल्याही मटेरियलची असेल, त्याने काही फरक पडत नाही. ते पाणी तुमच्या हातात घ्यायचं, तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडायचं. आता मी तुम्हाला हे करून दाखवते. आणि त्याच्या आधी फक्त तुमचे हात असे रब करा, एनर्जी जनरेट करा. बघा तुम्ही असं जेव्हा रब कराल तेव्हा तुम्हाला एक वॉर्मथ जाणवेल, ही एनर्जी असते. असं करायचं आणि मग ग्लास पकडायचा. आता हा माझ्याकडे पाण्याचा ग्लास आहे. हात रब केले की त्या रब केलेल्या वॉर्म हातामध्ये असा पाण्याचा ग्लास पकडायचा आणि म्हणायचं, हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे, हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे, हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे. आणि मग ते प्यायचं. तुम्ही जेवढ्या वेळेला दिवसभरामध्ये पाणी प्याल तेव्हा प्रत्येक वेळेला एक काही सेकंद तुमच्यासाठी द्या. पाणी प्यायच्या आधी थोडासा वेळ द्या, ही ॲक्टिव्हिटी करा आणि मग पाणी प्या. आता अमृत म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही सांगायला नको. जेव्हा तुम्ही पाण्याला अमृत समजून प्याल ते मग अमृतच होणार आहे ना. तुम्ही जे म्हणाल तेच तर होणार आहे. आणि अमृत तुमच्या शरीरासाठी किती फायदा करून देणार आहे, तुम्हाला कसं हील करणार आहे, हे काही वेगळं सांगायला नको. तर तुम्ही आजपासूनच ही ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा अमृत. जेव्हा तुम्ही असं कमेंट कराल तेव्हा माझ्या लक्षात येईल, मला समजेल की तुम्हीसुद्धा ही ॲक्टिव्हिटी करताय आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो आहे. फक्त लेडीजसाठी होणाऱ्या फ्री हेल्थ बूटकॅम्प अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.